श्रीकृष्णानं नियुक्त केलेला वद्य द्वितीयेचा दिवस सुवर्ण किरणाचं लेणं घेऊन उजाडला. शिबिराबाहेर येऊन मी सभोवती दृष्टी फिरवली. वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तसे लोहत्राण घातलेले सैनिक योद्धे एकामागून एक पटापट आपापली शस्त्र पेलत शिबिरातून अविरतपणे बाहेर पडू लागले. नंदक, निकुंभ, द्रुमसेन, प्रभंकर, रुचिपर्वा, ललित, वसुचंद्र, सेनाजीत, सुधना, भरिश्रवा, जयरात, रुक्मरथ, सिद्धार्थ, भानुदत्त, गोवासन, शाल्व, जयतसेन, दमन, शतचंद्र, शुक्रदेव, धृतायुद्ध, विभू, वज्रहस्त, सोमदत्त, संयमन सर्वजण आपापली पथकं रचू लागले. 2,40,000 रथदलाच्या महासागरात निवडक रथी, अतिरथी आणि महारथी समाविष्ट झाले. शिबिर ओस पडली. 7,00,000 करडी, पांढरी, राकळ, काळी आणि ताम्रवर्णी सशक्त घोडी खांद्याला खांदे भिडून पालानं मिरवीत रांगा धरून उभी ठाकली. त्यांना आवरणारे वेग वळवळू लागले. हजारो शेपट्यांचे पिसारे फुलले. कानांची अग्र टवकारली. 2,50,000 हत्तीचा काळा महासमुद्र पाठीवर अंबाऱ्याचे घुमट घेऊन स्पंदू लागला. फडफडणाऱ्या पसरट काळ्या कानांच्या लाटा त्यावर उमटू लागल्या. मध्येच एखाद्या देवमाशाच्या कळपातील असंख्य मासे जलपृष्ठाच्या वर उमळावेत तशा पृष्ठ काळ्या घनसर सोंडी राजहंसाच्या तिरकस मानेसारखी ढंगदार वळणं घेऊन उमळू लागल्या. 12,00,000 पायदलातील अर्धे अधिक पदाती त्यांना मैरयक मद्याचे हंडे पाजू लागले. पत्ती, सेनामुख, गुल्म, गण, वाहिनी, पृतना, चमू, अनाकिनी आणि अक्षौहिणी साकार होत राजदंडाच्या आकाराची सैन्यरचना करू लागल्या. त्यांच्या हालचालीत थरथरणाऱ्या बाण, भाले, त्रिशूल, खड्ग, तोमर यांच्या पात्यावरून परावर्तित झालेले तळपणारे किरण आकाशाच्या अनंत पोकळीत स्वर्गाचं साम्राज्य कुठं लपलं आहे त्याचा शोध घेऊ लागले. पितामह, गुरु, द्रोण, कृपाचार्य, अश्वत्थामा, जयद्रथ, मामा दुर्योधन, दुःशासन, भगदत्त, विकीर्ण, कृतवर्मा, सोमदत्त, सहदेव, केतुमत, विंदू, अनुविंद हे महारथी शिरस्त्राण चढवून चतुरंग दलात फिरत सैन्यरचना करू लागले. तो दिवस उजाडत होता ज्याची जीवनभर मार्गप्रतीक्षा करण्यात मी क्षण वेचला होता. पण शिबिराच्या दारात उभं राहून जीवनाचं तांडव नृत्य पाहणाऱ्या एका त्रयस्थ प्रेक्षकाशिवाय मी यावेळी तरी काही करू शकत नव्हतो. कर्ण चलतो आम्ही. दुर्योधन आणि अश्वत्थामा मला आलिंगन देऊन भक्कम पदक्षेप टाकीत आपल्या शस्त्रास्त्रांनी ठासून भरलेल्या ध्वजमंडित महारथावर आरूढ झाले. माझ्या 6 पुत्रांनी माझी चरणधुली मस्तकावर घेतली. आपल्या मातांचा, राधामातेचा, बाबांचा, सत्यसेन मेघमालेचा आशीर्वाद घेतलायत काय? शोणकाकाच्या समाधीवर सुगंधी पुष्प चढवून आलायत का? आपल्या पत्नीची मस्तकं अंगठ्यातील उष्ण रक्ताने सौभाग्यित केलीत काय? अशा प्रकारे मी त्यांना अनेक प्रश्न विचारले. सर्वांचे आशीर्वाद घेतले. आपले हवेत. कमरेचे खडग म्यानातून उपसून ते आडवं धरीत गुडघे टेकलेला वृषसेन मान नमवून म्हणाला. तो सर्वात ज्येष्ठ होता. माझी उणीव भासू देणार नव्हता. जा माझ्या वीर पुत्रांनो, एकनिष्ठेनं लढा. मी त्या 6नाही दोन्ही भुजा पसरून एकदमच कवेत घेतलं. माझ्या पित्यानं मला जीवनभर हवं तसं घरघर फिरवलं असलं तरी मला माझ्या पुत्रांना पितृत्वापासून क्षणभरही वंचित करायचं नव्हतं. त्याचे खांदे थोपटून बोटं उंचावून त्यांना सांगितलं, जा, कर्ण युद्धात नाही ही उणीव कोणत्याच सैनिकाला भासता कामा नये. आणि रणांगणावर पाऊल टाकण्यापूर्वी दृश्यद्वतीच्या नितळ पात्रातून 5-5 ओंजळींनी अर्धेदान प्रथम सूर्यदेवांना द्यायला विसरून जाऊ नका. जा. ते शांत चित्तानं सेनेत समाविष्ट झाले. रणभेरी, आनक, गोमुख, दुदंबी, मृदुंग, नगारे आणि डिरिम या रणवाद्यांचा गगनभेदी संमिश्र कल्लोळ उठताच अर्धवट झोपेत असलेली पाखरं घरटी सोडून भेदरट कलकलाट करीत मैनाक पर्वताकडं दूर उडून गेली. हत्तीचे भेदक चित्कार, घोड्याच्या प्रेरक किंकाळ्या, कुरु योद्धांनी महाराज धृतराष्ट्रांच्या नावे केलेल्या कर्कश रणगर्जना ह्यांनी द्वशद्वतीच्या चंचल जललहरी सुद्धा भेदरून अधिक
अधिक थरथरू लागल्या. प्राजक्ताच्या पुष्पाचा दाट सडा पडावा तसे सैनिक दाटले होते. काशाय वर्णाचा उंच ध्वजदंडाचा, माथ्यावर फरफरणारा कुरूंचा त्रिकोणी पूर्ण विकसित चंद्रचिन्हाचा राजध्वज पितामहांनी आपल्या गंगोध नावाच्या राजरथावर धारण केला. त्याची फडफड निळ्या आकाशाला थपड्या मारू लागली. दोन्ही हातांच्या पोकळीत वळणदार सुलक्षणी ब्रह्मचैतन्य नावाचा शुभ्र शंख घेऊन सेनापती भीष्माने गालाचं कातडं तट्ट फुगवून दाढीचे दाट धवल केश ताने तो केवढ्या तरी मोठ्या अवसानानं फुंकला. त्याचे लोमहर्षक निनाद सर्व आसमंतात पसरले. वीरांचे बलदंड बाहुक्षणात स्फुरले. आरूढ आरोह आक्रम दोन्ही हात उंचावून त्यांनी धनुष्य पेलत आज्ञा केल्या. कुरूंची 25 लक्ष सेना पुढं राजदंडाचा आकार ठेवून रक्षेचे पट्टे उल्लंघून कुरुक्षेत्राच्या समरांगणावर वर्षा ऋतूच्या पूर्वीचे गर्जणारे मेघ दाटीवटीने आकाशमंडलात सरसावतात तशी पुढं सरसावली. मी अपार असह्यतेनं क्षणभर नेत्र मिटते घेतले. ज्यांच्यासाठी मी माझ्या बंधूचं मातेचं नातं जुगारून कर्तव्य म्हणून कुरूंना चिकटून राहिलो ते माझ्या जीवापाड प्रेम करणारे शूर योद्धे आज माझ्याशिवाय लढणार होते. ज्यांना रणगर्जना करून चेतावणी द्यावी तो मी त्यांचे पराक्रम दूर बसून इतरे जणांकडून श्रवण करणार होतो. जीवनभर पाठपुरावा करणारं क्रूर दैव इथे तरी माझ्याशी हातमिळवणी कसं करणार? ज्यांचा राजदंड जीवाचा पण लावून मी आर्यवर्तात ऐश्वर्यानं मिरविला होता त्यांचं आज निर्वाणीच्या आसमयी माझ्या वाचून कुठेच काहीही अडत नव्हतं. व्यक्ती मग ती कितीही श्रेष्ठ असो, त्यागी असो, योजना कुशल असो, तिच्यासाठी समाज कधीच थांबणार नाही. समाजाची अखंड गंगा वाहतच राहणार. आतील जलबिंदू बदलतील, आजचे जातील, उद्या नवे येतील, गंगा तशीच वाहत राहील. मी तरी माझं जीवन एवढं मोलाचं का मानावं? कुठल्याही व्यक्तीने ते तसं कधीच मानू नये असंच ती कुरूंची अवाढव्य सेना मला सांगत होती. स्थिर भावानं त्या संग्रामोत्सुक शूर वीरांकडं पाहताना मी स्वतःला, स्वतःच्या सुखदुःखांना, जीवनाच्या कल्पनांना, कुटुंबियांना सर्वांनाच विसरून गेलो. जीवन मृत्यूच्या स्पर्शरेषा किती सहजपणं कुरुक्षेत्राभोवती एकवटल्या होत्या. त्या शूरवीरांना एकत्र पाहताना आकाशातील असंख्य तारेच इथं कुणी पसरलेत असंच कुणालाही वाटलं असतं. पर्वतांच्या सलग रांगासारखे धिप्पाड देहाचे महारथी एवढ्या प्रचंड संख्येने रथारूढ झाल्याचं हस्तिनापुरातील राजवाड्याच्या कळसानं कधी पाहिलं होतं? बाल्हिक, सिंध, कुलिंद, मद्र, कांबोज, गांधार, मत्स्य, अवंती, दरद, अनर्त, दशार्ण, चेदी, द्वारका, काशी, पांचाल, मगध, विदेह, कोसल, अंग, कलिंग, वंग, कोणत्या देशाचा राजध्वज कुरुक्षेत्राला मंडल देऊन त्याला मानवंदना द्यायला आला नव्हता? केवढ्या भाग्याचा संस्मरणीय दिवस कुरूंची राजनगरी आज पाहत होती. श्रीकृष्णाच्या पांचजन्य शंखाचा आकाशाचं वितान भेदणारा ध्वनी ऐकताच माझी तंद्री भंग पावली. अर्जुनाचा कपिध्वज धारण केलेला नंदीघोष रथ 15 लक्षांची सेना पाठीशी घेऊन समोरून पुढं सरसावला. धुळीचे लोळ उठू लागले. त्याच्या रथावरचा नीलवर्णी सारथी श्रीकृष्ण मात्र हसत होता. 15 लक्ष सेना पांडू महाराजांचा जयघोष करीत होती. तीत तौजस, विक्रांत, द्रुपद, कुंतीभोज, वार्धक्षेमी, दंडधार, बृहत्क्षत्र, दृष्टद्युम्न, सात्यकी, अभिमन्यू, काशीराज, क्षत्रियजय, चेकितान, विराट, युधामन्यू, शेनजित आणि युयोधान हे महारथी होते. बभ्रू, अदिन, प्रतिविंध्य, पुरोजित, श्रीनिमान, इरावान, शतिनिक हे अतिरथी होते. सिंहचंद्र, सुक्षत्र, शैब्य, रोचमान, रथसेन, युगंधर, मणिमान, महाओजस, मित्रवर्मन, ब्रह्मदेव, तपन, सुपार्श्व, जनमेजय, सुदामा, सुतेजस, चित्रकेतू, उग्रसेन असे कितीतरी राजे त्यांच्या मागून पुढं सरसावत होते. अर्जुन, युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव, सत्यकी,
युयुधान दृष्टद्युम्न हे अग्रभागी होते. सुदर्शन चक्राच्या आकाराची रचना केलेले त्यांचे सेना गरगरत समोरून पुढं सरसावू लागली.